उत्तर मुंबईतल्या कांदिवली पूर्वमधल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेकडून दगडफेक करण्यात आली। मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार केल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासंबंधी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे निरुपम यांची सभा उधळून लावल्याचा दावा शिवसेनेनं केला। वांद्रे साहेब आणि पीए माध्यमातून टेंडर बीएमसी मॅनेज केलं जात असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता। सोमय्या यांच्या या वक्तव्यावर तक्रार दाखल करावी असं लेखी निवेदन संजय निरुपम यांनी आझाद मैदानामध्ये दिलं। पोलिसांनी पुढच्या 2 दिवसात याबाबत तक्रार आणि गुन्हे दाखल करावी अशी कारवाई करावी, अन्यथा लोकायुक्त किंवा अन्य मार्गातून काँग्रेस न्याय मागेल असं निरुपम यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस तिथीनुसार करून दाखवा असं आव्हान काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला केलं। महाराजांच्या जयंतीचा वाद कशासाठी असा सवाल राणे यांनी उपस्थित केला। औरंगाबादमध्ये मराठा आरक्षण सभा घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। मराठा आरक्षण समितीत तावडेंनी आजवर काय केलं असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला। एका जमिनीचं प्रकरण मार्गी लावण्यासाठी 30 कोटी रुपयांची लाच स्वीकारताना गजानन पाटील याला अटक करण्यात आली आहे। त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दरम्यान आपण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं पाटीलने सांगितलं होतं, मात्र आपल्या कार्यालयात अधिकृत अथवा खासगी स्वरूपात गजानन पाटील नावाचा कोणीही कर्मचारी नसल्याचा खुलासा खडसेंनी केलाय। एका संस्थेला कल्याण इथली जागा मिळवून देण्यासाठी पाटीलने लाच मागितली होती। त्यातला 15 कोटींचा पहिला हप्ता घेण्यासाठी पाटील आला असता एसीबीनं त्याला अटक केली। मला यायला माहिती आहे की मतदारसंघातला आहे, गेले 7-8 वर्षापासून आजच नाही ते तिथले रुग्ण आणून दवाखान्यात ॲडमिट करणं आणि त्यांना ते पोहोचवणं वगैरे असं तर काम करतोच आहे। मतदारसंघातला असल्यामुळे परिचय नाही असं कोणी म्हणूच शकत नाही। त्या संदर्भामध्ये प्रश्न केसचा आहे, ज्या केसचा रेफरन्स देत आहेत त्या केसचा ते निकाल कधीच लागून गेला आहे आणि ते नाकारलेला आहे। ज्या नाकारलेल्यासाठी जर कोणी लाच मागत असेल किंवा देत असेल तर मला उलट आश्चर्य वाटतं की जे प्रकरणं परिवहन खात्याकडे जमा होऊन गेलेली जमीन आहे, ताबा त्यांचा आहे, त्यांचं बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे आणि ती जमीन कशी काय देता येईल जे नाकारला गायरान जमीन। म्हणजे मलाही उत्सुकता आहे की नेमक्या ह्याच्या मागे कोण आहे। दरम्यान काँग्रेस या प्रकरणी आक्रमक झाले। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या प्रकरणी भाजपवर टीका केली आहे। ना खाएंगे ना खाने देंगे असं म्हणणाऱ्यांनी याचा विचार करावा अशा शब्दात चव्हाणांनी भाजप नेतृत्वाला टोला लगावला। या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली। दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, एसीबीचे प्रमुख सतीश माथुर यांची या प्रकरणी त्यांनी भेट घेतली, तर विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली। राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा उल्लेख त्याच्यामध्ये होतोय की त्यांचे ते जवळचे होते, नातेवाईक होते, स्वयंसहायक होते। मंत्री कबूल करतात ना, तुम्हाला परिचय दे, जे आरोग्याच्या बद्दल काही नेहमी प्रकरणं घेऊन यायचे मुंबईला। आता कोणाच्या आरोग्याचे घेऊन तुम्हाला कोणाचं आरोग्य तपासण्याकरता तुम्हाला माहिती, पण ते आरोग्य तपासण्याकरता एवढे पैसे लागतात मला माहीत नव्हतं, 30 कोटी रुपये वगैरे। मला त्याचं आश्चर्य वाटतं, परंतु हरकत नाही। परंतु त्याच्यामध्ये मंत्र्यावर आक्षेप आलेला आहे ही गंभीर बाब आहे, म्हणून ते स्वतःहूनच चौकशीची आता मागणी केली पाहिजे। विरोधी पक्ष म्हणून आम्ही मागणी करणारच आहोत। नीटचा घोळ सोडवण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्यासोबत सोमवारी सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काय पर्याय आहे याची चाचपणी या बैठकीत होणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय। तसंच नीटबाबत योग्य प्रशिक्षण देण्याचा विचारही या बैठकीत केला जाईल। बैठकीतून ठोस काही हाती न लागल्यास प्रसंगी राष्ट्रपतींची भेटी घेण्याचा विचार असल्याचं तावडेंनी म्हटलंय। तर सर्वोच्च न्यायालयानं विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची परीक्षा CBSE अभ्यासक्रमानुसार घेऊ नये अशी मागणी करत विद्यार्थी, पालक आणि डॉक्टरांनी नागपूरमध्ये मोर्चा काढला। व्हरायटी चौक ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात आला। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 24 जुलै रोजी होणारी नीट परीक्षाच वैद्यकीय प्रवेशासाठी वैध असेल, मात्र HSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा जड जाईल अशी भीती आहे। त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये रोष आहे। ही परीक्षा देऊन मुलं नापास झाली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जातोय। नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज ठाकरेंची भेट घेतली। सोमवारी राज ठाकरे नीट संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली। यावेळी राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। तसंच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर माझी भूमिका कळवेन अशी प्रतिक्रिया दिली।
यंदा 10वी सोबतच 12वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. 12वीच्या निकालानंतर 1 महिन्यानंतर ही परीक्षा घेतली जाईल. तसंच यंदा 10वीचा निकाल 25 ते 27 मे पर्यंत लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. अमरप्रीत हॉटेल चौकातील मुथूट फायनान्सवर फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्याचा 6 दरोडेखोरांचा प्रयत्न फसलाय. वाळूच्या दिशेने पसार झालेले दरोडेखोर बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. शहरातील सर्वात गजबजलेल्या जालना रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर अमरप्रीत चौकात ही घटना घडल्यानं खळबळ उडाली. नाशिकमधल्या सिडको परिसरामध्ये सलग दुसऱ्यांदा दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला. नाशिकच्या सिडको परिसरातील नीलांजली नील अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. यामध्ये एकूण 6 दुचाकी जाळण्यात आल्यात आणि या जळीत कांडामुळे नाशिकमध्ये नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले. नवी मुंबईतले बिल्डर राज कंधारे आत्महत्या प्रकरणी त्यांचा आतेभाऊ विपिन थापर याला न्यायालयानं 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विपिन थापरनं व्यवसायात दगाफटका केल्यामुळे आपली कौटुंबिक हानी झाल्याचं राज कंधारे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलंय. गुरुवारी रात्री कंधारे यांच्या कार्यालयाची तपासणी करताना पोलिसांना ही चिठ्ठी सापडली. दरम्यान विपिन थापर आणि राज कंधारे यांच्यात गेली 4 वर्ष संपर्क नव्हता. तसंच पोलिसांना सापडलेली सुसाईड नोट मृत राज कंधारे यांची नसल्याचा आरोप विपिन थापर यांच्या वकिलांनी केलाय. नाशिक शहरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पाथर्डी शिवारात असणाऱ्या हॉटेल हॉलिडे इनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून देह विक्रीचा धंदा सुरू होता. परिसरातीलच काही नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर पोलिसांनी रात्री छापा मारून हॉटेल मालकासह 5 पुरुष आणि 2 तरुणींना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणी मुंबईहून आल्याची माहिती पोलिसांनी दिली, तर हॉटेलचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण होण्यासंबंधी सातत्यानं सर्व स्तरावरून चिंता व्यक्त होते. अशातच गुन्हेगार राजाश्रय घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र पोलिसांनी त्याला न घाबरता काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. केवळ सोबत फोटो काढलेल्या फोटोच्या मदतीनं कुणी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा धमक्यांना भीक घालू नका, अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असलेले कामठी आणि अन्य 2 पोलीस स्टेशन नागपूर आयुक्तालयात स्थलांतरित करण्यासंबंधी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं वाढ केली. या दोघांच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. या दाम्पत्याला न्यायालयानं 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या पत्नीच्या मागे आयकर विभागाचाही ससेमिरा लागणार आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारमुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरिक सुविधांअभावी भाजून निघत असल्याची टीका काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. सरकार सुविधा देत नसेल तर भाजप खासदार आमदार यांच्या घरावर चाल करण्याचं आवाहन राणे यांनी केलं. ते 2 दिवसीय लातूर जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त दौऱ्यावर आलेले असताना निलंगा तालुक्यातील निटूर इथं ते बोलत होते. पंतप्रधानांना जगभर फिरण्यास वेळ आहे, मात्र मराठवाड्यात येण्यास वेळ नसल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. तसंच 11 लाखांचा सूट घालणारे गरीब शेतकऱ्यांचे पंतप्रधान कसे, असा सवाल देखील राणे यांनी उपस्थित केला. चंद्रपुरात मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चंद्रपूरमध्ये शुक्रवारी 46 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले, तर नागपूरमध्ये उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय. नागपुरात 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान सामान्यापेक्षा 3 अंशानं जास्त आहे. तर पुढचे 2 दिवस सुद्धा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी तापदायक ठरण्याची शक्यता आहे, कारण येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलं असतानाच आता वाढत्या तापमानानं नागरिक हैराण झाले. चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चंद्रपुरात पारा 46 अंशांवर पोहोचलाय. दुपारच्या सुमारास शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळतंय. या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांची दैनंदिनच बदलून गेली आहे. ऊन तापायच्या आत आवश्यक ती कामं करून घर गाठवत कूलर एसीमध्ये 10 कमी करणं हा दिलासा शोधला जातोय. याआधी मागील वर्षी 19 मे रोजी हे तापमान 47.6 अंश नोंदवलं गेलं होतं. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पाणी टंचाईनं एका 18 वर्षीय तरुणीचा बळी गेलाय. सोनाली चव्हाण असं या मृत तरुणीचं नाव आहे. पाणी ओढताना तोल जाऊन विहिरीत पडताना तिचा मृत्यू झालाय. नांदगाव तालुक्यातील ढेकू या गावात ही घटना घडली. गाव शिवारातलं पाणी गावातच मुरवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्रभर राबवण्यात येते. या योजनेचा चांगला लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नुकतंच
ट्विट केलंय. परभणी जिल्ह्यातील सावरगाव खुर्दमध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला खोलीकरणाचं काम सुरू आहे. अवकाळी झालेल्या पावसामुळे या नाल्यात 60 लाख लिटर पाणी साठलं होतं. या भरलेल्या बंधाऱ्याचे फोटो पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. या कामाचे फोटो त्यांनी ट्विट केलेत आणि जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी फायद्याचं असल्याचं म्हटलंय. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी परभणी जिल्ह्यातील सावरगाव खुर्दमधील जलयुक्त शिवार अभियानाच्या बंधाऱ्यातील लाखो लिटर पाणी साठल्याचा फोटो प्रसिद्ध केलाय आणि कामाचं तोंड भरून कौतुक केलंय. मात्र याच गावाला प्यायला पाणी नसून गावकऱ्यांना 2 टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय. त्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्हाला पाणी मिळालं नाही तर आम्ही मुंबईचं पाणी कापू, त्यांचं पाणी आम्ही बंद करू असा इशारा दिलाय शहापूरवासियांनी. शहापूर तालुक्यात जवळपास 100 गावात प्रचंड पाणी टंचाई आहे. याच तालुक्यात तांसा, भातसा आणि वैतरणासारखे 3 धरण आहेत. या धरणाचं पाणी मुंबईला दिलं जातं, मात्र त्याच तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना मात्र पाणी मिळत नाही. यासाठी शहापूर ते मंत्रालय अशी जलदिंडी काढण्यात आली आहे. त्यात सर्वपक्षीय नेत्यांसह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. हे सर्व नागरिक पायी चालत मंत्रालय गाठणार आहेत आणि आपली व्यथा मांडणार आहेत. ही दिंडी पोहोचण्यासाठी आता अजून 2 दिवस लागतील. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात पाणी टंचाईचं संकट तसं कमीच आहे. मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभारानं मुरुड तालुक्यातील काही गावांना फटका बसलाय. पिण्याच्या पाण्याची योजना राबवून देखील गेल्या 6 वर्षांपासून सावली, खामदे आणि मिठागर वासियांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दुष्काळग्रस्त सोलापूरला अवकाळी पावसाने वादळानं झोडपलंय. दक्षिण सोलापुरातील गुंजेगाव, कंदलगाव, वळसंग, दर्गनहळ्ळी आणि धोत्री या गावांना जोरदार तडाखा बसलाय. घरावरील पत्रे 2 किलोमीटर लांब जाऊन पडलेत. दर्गनहळ्ळीतील शेतकऱ्यांचं शेडनेटचं खूप नुकसान झालंय. जर्मनीवरून मागून आणलेल्या रोपांचंही नुकसान झालंय. छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवतेज संभाजी या 3D स्वरूपातल्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालंय. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं. सृजन कॉलेज ऑफ डिझाईन अँड कलादत्त प्रकाशनतर्फे या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. देशात मराठ्यांचा इतिहास सक्तीचा करायला पाहिजे अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचं यावेळी संभाजीराव भिडे यांनी सांगितलं. काही दिवसातच मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे आता नालेसफाईवरून देखील राजकारण पेटताना दिसतंय. भाजप नगरसेवक आणि पालिका सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधर यांनी मुलुंडमधील नाल्यांची पाहणी केली. अनेक ठिकाणी नाल्याच्या सफाईला सुरुवातच झाली नाही, तर काही ठिकाणी ढिसाळ कारभार दिसून आल्यानं त्यांनी सरळ शिवसेनेवर त्याचं खापर फोडलंय. त्यामुळे आता नालेसफाईवरून पुन्हा शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटणार असंच दिसतंय. राज्यात नुकताच गोहत्याबंदी कायदा लागू झाला, पण वसई विरार परिसरात या कायद्याची पायमल्ली होताना दिसते. गोमांस नेणाऱ्या एका टेम्पोला पकडण्यात आलंय. बजरंग दल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा टेम्पो पकडला. वसईच्या पंचवटी नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. टेम्पोमधल्या 3घांनाही या कार्यकर्त्यांनी माणिकपूर पोलिसांच्या हवाली केले. मात्र टेम्पो पकडण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला अशी विचारणा पोलिसांनी या कार्यकर्त्यांना केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. सांगलीत दुसऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉक्टर गणेश देवी यांच्या हस्ते करण्यात आलं. 14 आणि 15 मे असे 2 दिवस हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या परिसराला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर साहित्य नगरी असं नाव देण्यात आले. दाभोलकर पानसरे कलबुर्गी कुटुंबियांसमवेत निर्भय मॉर्निंग वॉकही काढण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव इथे 1942 साली सुरू झालेल्या माध्यमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचं संमेलन पार पडलं. शाळेची घंटा वाजवत अनोख्या पद्धतीनं या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संमेलनात शाळेचे माजी संचालक, शिक्षक आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अशा प्रकारचं संमेलन आयोजित केल्याबद्दल डॉक्टर उदय निरगुडकर यांनी संयोजकांचं कौतुक केलं. स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करणाऱ्या समाजातल्या प्रवृत्ती खूप एकाकी झालेल्या आहेत. या दिव्यांचं आणि ज्योतींचं मंदावणं हे अधिकाधिक प्रखर व्हावं याकरता अशा मेळाव्यांची नितांत गरज आहे असं मला वाटतं. याचं कारण 2 फलप्रवृत्तीची माणसं चटकन एकत्र येतात. चांगल्या माणसांनी एकत्र येण्याकरता आयोजकांनी ही जी मेहनत घेतली त्याला खरी दाद दिली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.